आमच्या संस्थात काही कांद्याशिवाय दुसरं काही पिकतच नाही. एक एक कांद्याचं झाड हे असं उंच. पण काही म्हणा, तुमच्याकडे बघून अजिबात वाटत नाही हो की तुम्हाला 6 मुलं असतील म्हणून. अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये पूर्वी स्त्रिया काम करायला तयार होत नव्हत्या आणि तेवढी मुभा सुद्धा त्यांना घरातून दिली जात नव्हती. म्हणूनच अनेक पुरुष नटांना स्त्रियांचं पात्र साकारावं लागत असत. आणि याची सुरुवात प्रसिद्ध कलाकार नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांनी केली. त्यांनी अनेक प्रसिद्ध नाटकांमध्ये स्त्री पात्र साकारलं. तर 2011 मध्ये त्यांच्या आयुष्यावर आलेल्या बालगंधर्व या सिनेमात अभिनेता सुबोध भावे याने बालगंधर्वांची भूमिका साकारताना स्त्री पात्र साकारलं होतं. तर याच चित्रपटात अभिनेता अभिजित केळकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी सुद्धा स्त्री पात्र अगदी उत्तमरित्या साकारलं. तर 1988 साली आलेल्या सचिन पिळगावकर यांचा अशी ही बनवा बनवी हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. यात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी पार्वती तर सचिन पिळगावकर यांनी सुद्धा हे पात्र साकारलं. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. तर खळखळून हसायला लावणाऱ्या मोरूची मावशी या नाटकात अभिनेते विजय चव्हाण यांनी स्त्री पात्र साकारलं होतं. तर काहीच दिवसांपूर्वी अभिनेता भरत जाधव यांनी हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणलं आणि त्यांनी सुद्धा ही भूमिका अगदी उत्तमरित्या साकारली. आमच्या संस्थात काही कांद्याशिवाय दुसरं काही पिकतच नाही. एक एक कांद्याचं झाड हे असं उंच. नारळाचं झाड एवढं. त्यावर हा असा एक एक कांदा. काहीच नाही आहे. कोणतं इकडचं कांदे एवढे तर 2015 साली झी मराठीवर माझे पती सौभाग्यवती हे वेगळं कथानक असलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. यात काम मिळत नसल्याने एका नटाला काय काय पावलं उचलावी लागू शकतात हे अगदी उत्तमरित्या दाखवलं. या मालिकेत अभिनेता वैभव मांगले यांनी स्त्री पात्र साकारलं होतं. तर नांदी या नाटकात अभिनेता प्रसाद ओक यांनी रुक्मिणी हे पात्र साकारलं होतं. त्याच्या या पात्राची चर्चा आजही प्रेक्षकांमध्ये आहे. तुझ्या मनात असंच आहे ना की माझ्यात व दादांच्यात बिघाड यावा आणि आपण स्वतंत्रपणे निराळं राहावं. अगं बाई काहीतरी खरोखर प्रपंचात बंधूंचं जे वाकडं पडतं ना त्याला कारण या स्त्रियात संशयच नाही. तर अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी हसवा फसवी या नाटकात तब्बल 6 भूमिका साकारल्या होत्या आणि त्यातलं एकच स्त्री पात्र होतं. पुष्करने हे पात्र अगदी उत्तमरित्या साकारलं. पण काही म्हणा, तुमच्याकडे बघून अजिबात वाटत नाही हो की तुम्हाला 6 मुलं असतील म्हणून. तब्येतीची काळजी घेतोस मी. काय सांगता काय? रोजच्या रोज फिगर मेंटेन करण्यासाठी मी एक्सरसाइज करते. म्हणजे काय करता आम्हाला पण सांगा ना. जिम मध्ये मला नाही का तू काय त्याला सांगायचं नाही. मी घरच्या घरी करते एक्सरसाइज. अच्छा, म्हणजे घरगुती व्यायाम आहे. मस्त सांगा. काय करते रे, रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी जिराफ रायडिंग, मग गेंडा फायटिंग, मग झाडाला 2 कटिंग. काय 2 कळले हे घरगुती उपाय. आमच्या आपली घरगुती उपाय ना. तुमच्या लाडक्या अभिनेत्यांनी साकारलेल्या ह्या स्त्री भूमिका तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.